नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर। आज मी तुम्हाला रसाळ फणसाचे तांदळाच्या पिठात घालून घारगे करून दाखवणार आहे। हे बघा, हे रसाळ गरे आहेत, रसाळ फणसाचे गरे आहेत। हे 25 ते 30 गरे आहेत। हे आता याच्यामधले गोडे हे काढून बिया काढून हे मिक्सरला लावायचे आहेत। हे तांदळाचं पीठ आहे, हे 4 वाटी आहे। हे गव्हाचं पीठ आहे 1 वाटी आणि हे तांदळाचं पीठ 4 वाटी आहे। ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकच, तांदळाचं पीठ 4 वाटी आहे हेच, आणि हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये याच वाटीच्या ह्याने मापाने अर्धा वाटी आपल्याला तेल घेऊन गरम करून मोहन म्हणून घालायचं आहे ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये थोडी मीठ पण टाकून ठेवते आणि मग तुम्हाला ते गरे पण सोलून दाखवते। त्याची बिया काढून मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे आणि पहिलं आधी तेल घालते गरम करून। अर्धा वाटी घेते तेल, गरम करून घालायचं आहे ते। याच्यामध्ये मी मीठ पण टाकलं आहे। हे असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र। नंतर जरी लागलं तरी थोडंसं पीठ आपण वापरू शकतो, थोडंसं पाणी लागलं तरी वापरू शकतो याच्यामध्ये। पहिला त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे पीठ ते। तर आपले मी गॅस बंद करते, एवढंच तेल तापवायचं आहे आणि थोड्या वेळाने त्याच्यावरती ओतायचं आहे पिठावर। हे बघा, हे असं ओतायचं आहे। आता मिक्स करून घेते मी। असं मिक्स करून ठेवायचं थोडा वेळ। त्याच्यामध्ये हे बघा, पीठ मी असं करून ठेवलं आहे, तेल टाकून त्याच्यामध्ये एकत्र करून ठेवलं आहे। आता गरे मी सोलून घेते। हे आम्ही मिक्सरला लावायचे आहेत ते गरे, हे आटल्या म्हणजे घोटी काढायची आहे त्याच्यातले। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता। मी घालणार आहे 2-3 चमचे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला, घालायलाच पाहिजे असं काय नाही, कारण गरे गोड असतात ना। हे रसाळ फणसाचे गरे आहेत, काप्याचे नाही होत, रसाळाचेच होतात। हे आता मी मिक्सरला लावून घेतलं आहे। याच्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर पण टाकली आहे मला हवी म्हणून। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं चालेल। आणि हे मगाशी तेल घालून मी असं सगळं मिक्स करून ठेवलेलं। तेल उकळून घातलं आहे अर्धा वाटी। जेवढं आपण पीठ घेणार त्याच वाटीने अर्धा वाटी तेल घ्यायचं। तेल किंवा तूप घेतलात तरी चालेल, असं काही नाही, मी तेलच घेतलं आहे। आणि आता हे घालून आपण मिक्सरला लावून घेतलं, त्याच्यामध्ये घालून असं मळून घ्यायचं आहे सगळं पूर्ण। हे बघा, साखर घातली मी, हा चमचे 2-3 चमचे घातले। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला गोड, नाही घातली तरी चालेल। आता हे घालून मी सगळं मळून घेते पीठ। आणि जरा पाणी लागलं तर तुम्ही पाणी पण घालू शकता त्याला, असं काय नाही, नाही घातलं नाही घालायचं नाही असं नाही काय। हे घालते मी आणि मळून घेते पूर्ण पीठ। हे बघा, पीठ आता मळून ठेवलं आहे मी, तेल पण तापत ठेवलं आहे। आणि त्याला ही दुधाची पिशवी आहे, प्लॅस्टिकची कुठलीही पिशवी घ्या तुम्ही, किंवा केळीचं पान घेतलं तरी चालेल। आणि हे आता आपण असे गोळे करून थापून घेऊया। तर ह्याच मी फास्ट करते, तेल तापलं असेल, मगाशी ठेवलं आहे मी। दुसरा पण घेते करून हे। पटापट थापून घ्यायचे, परतून घेते। फुगला
गॅस जरा कमी करते. तापलं आहे तेल बऱ्यापैकी. असे मी सगळे करून घेते आता.